हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर बघा इथे मी कापडाचा एक सिंगल पीस घेऊन त्याच्या कापडाच्या सिंगल पीसपासून मी इथं सुंदर असा मेकअप पाऊच रेडी करून घेतला आहे. त्यात आपलं भरपूर सामान तर बसणार आहे, पण हे दिसायला सुद्धा खूप क्लासी दिसतं. आणि याची फिनिशिंग बघा, फिनिशिंगमध्ये कुठेही तुम्हाला धागे दोरे यात दिसणार नाहीये. तर म्हटलं तुमच्यासोबतही आजचा व्हिडिओ शेअर करूया. तर अशाच प्रकारे मी भरपूर पाऊच शिवून घेणार आहे, पण आज मी फक्त 3च शिवले होते आणि जे बाकीचे शिवत आहे ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला भेटतील. आता चला तर बघूयात आपण ही बॅग कशी बनवली. तर बघा इथे मी एक कपड्याचा रेक्टँगल पीस घेतलेला आहे आणि त्याला मी फोम शीट सोबत क्विल्ट करून घेते. जर तुमच्याकडे फोम शीट अवेलेबल नसेल तर तुम्ही गहू ज्वारीची पोती किंवा मग जी आट्यासाठी जी बॅग येते ती सुद्धा तुम्ही त्यात यूज करू शकता. तर बघा इथं मी हे कापड फोमला जोडून घेतलं आणि आता मी त्याच मापाचं अस्तर सुद्धा इथं घेतलेलं आहे आणि अस्तरसाठी मी इथं नॉन वोनचा यूज केला आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही घरात असलेले काही कोणत्याही कापडाचा इथं अस्तरसाठी यूज करू शकता. आता याचं माप आहे 18 इंच बाय 12 इंच. आपल्याला 18 इंच बाय 12 इंचचा हा रेक्टँगल पीसपासून ही बॅग तयार करायची आहे. आता मी 12 इंचाची चेन कट करून घेतली आणि त्याला मिडलमधून सेपरेट केले आणि त्याला उलटी करून स्टिच करून घेणार आहे, दोन्ही साईडला एक एक पीस. तुम्ही व्हिडिओ तर बघता पण व्हिडिओला लाईक करायला विसरून जाता. जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील किंवा मग माझे व्हिडिओ तुम्हाला थोडेही हेल्पफुल वाटत असतील तर व्हिडिओ खाली लाईक करायला आणि एक छानशी कमेंट टाईप करायला विसरत जाऊ नका. तर बघा इथे मी दोन्ही साईडला चेन अटॅच करून घेते आणि आता मी तुम्हाला आपले रफ एजेस कुठेही दिसू नये त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की आधी आपल्याला अस्तर जॉईन न करता आता आपण जी दोन्ही साईडला चेन जॉईन केली आहे तेव्हा आपल्याला त्याच्यावरती अस्तर जॉईन करून आपल्याला ते उलटं करून घ्यायचंय. याने काय होईल, जेव्हा आपण हे अस्तर जॉईन करू तेव्हा ते उलटी केल्यानंतर आपल्या हातनं एकही धागा दोरा कुठेही दिसणार नाही आणि आपली बॅग फिनिशिंगसह रेडी होते. तर बघा इथे मी व्यवस्थितपणे सगळं ॲडजस्ट केलंय आणि हे तर शिवून घेतलं. आता हे मी उलटं करून घेते. हा पीस उलटा केल्यानंतर बघा आपल्याला एक फिनिशिंगसह चेन अटॅच होऊन आपल्याला मिळणार आहे. आणि आता हे उलटं केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती दाबशिलाई दोन्ही साईडला देऊन घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर अजून असा बॅग रिलेटेड बिझनेसबद्दल काय माहिती हवी असेल किंवा मग तुम्हाला यामध्ये काय काय मटेरियल यूज होतं हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा, मी त्याच्यावरही एक. तर बघा मी इथं दोन्ही साईडला टॉप स्टिच देऊन घेतलंय आणि आता आपल्याला यामध्ये रनर इन्सर्ट करून घ्यायचंय. आता मी याच्यामध्ये रनर इन्सर्ट करून घेतलाय आणि आता आपल्याला या बॅगला उलटी करून घ्यायचंय. तर बघा उलटी केल्यानंतर ही बॅगचं जे अस्तर आहे ते वरच्या साईडला आणि जे मेन पीस आहे ते एका साईडला अशा प्रकारे आपल्याला ही बॅग जी आहे ती उलटी करून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने मी अस्तर एकीकडे आणि मेन पीस एकीकडे अशा प्रकारे हे ॲडजस्ट करून उलटं करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला याला दोन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि तिथे एक आपल्याला अस्तरच्या साईडने थोडासा स्पेस शिल्लक ठेवायचा आहे ती बॅग सरळ करण्यासाठी. तर बघा इथे मी दोन्ही जिथं मार्किंग केलंय तिथं व्यवस्थितपणे सगळीकडून स्टिच करून घेते आणि जे एक्स्ट्राचं काही राहिलेलं असेल तेही मी इथे कट करून घेते. आणि आता आपल्या बॅगला चांगला बेस तयार होण्यासाठी किंवा मग बॅग आपली मेकअप पाऊच सारखी शेप येण्यासाठी आपण याला 1-1 इंचाचे चारही साईडनं बॉक्स तयार करून घेऊन ते बॉक्स जॉईन करणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने मी चारही साईडला बॉक्स मार्क करून घेतलंय आणि आता आपल्याला याला कट करून घ्यायचंय. तुम्ही अशा घरी जे तुमचे साडी असेल किंवा मग चांगल्या क्वालिटीचे आपले जे ब्लाऊज पीस असतील त्यापासून असे छोटे छोटे पाऊच बनवून ते बाहेर सेल करू शकता आणि तुमच्या बिझनेसला स्टार्ट करू शकता. तर इथे मी चारही साईडला कोपरे त्याचे
कट करून जॉईंट करून घेते आता. आणि हे व्यवस्थितपणे आपला आतला कपडा आणि हे जे फोम आहे ते व्यवस्थितपणे ॲडजस्ट होऊन किंवा व्यवस्थितपणे स्टिच व्हावं अशा पद्धतीने आपल्याला ते जॉईन करून घ्यायचे. आता मी चारही कोपरे स्टिच करून घेतलेत आणि जे कडचं एक्स्ट्राचं होतं ते कट करून मी आता आपल्या बॅगला ओपनिंग ठेवली होती तिथून सरळ करून घेते. आणि सरळ करून घेतल्यानंतर आपल्याला त्या बॅगला जिथं ओपनिंग होती ती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने एक सुंदर, खूप युजफुल आणि एक स्पेशियस म्हणा, खूप जास्त सामान बसणारा आपला पाऊच इथं रेडी होतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर परत सांगते, एकदा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट टाईप करा. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायचा किंवा मग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर बॅग रिलेटेड मटेरियलबद्दल काही क्वेरीज असतील किंवा मग काही विचारायचं असेल तर मला ते कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन विचारा. मी लवकरात लवकर त्याच्यावरही एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, जेणेकरून तुम्हालाही त्याचे प्रश्न त्या व्हिडिओमध्ये मिळून जातील. तर बघा, अशा प्रकारे मी चारही साईडचे कोपरे आहेत ते बाहेर काढून घेतले आणि हे व्यवस्थितपणे स्टिच करून अस्तर जे आहे ते आतल्या साईडनं व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घेते. तर बघा, अशा पद्धतीने खूप सारे युजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही ते नक्की बघू शकता. आणि हो, मलाही तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर प्लीज 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 मला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हा पाऊच कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हो, हा पाऊच घरी ट्राय करून नक्की बघा. आणि याच्याचमुळे तुमचे खूप सारे जे वस्तू आहेत ते व्यवस्थितपणे ऑर्गनाईज राहतील किंवा मग ते व्यवस्थितपणे एकाच ठिकाणी राहतील आणि तुम्हाला कुठे ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा याचा भरपूर यूज होतो. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.